Good morning students. I am Madne teacher and my subject is horticulture. So today we are learning the horticulture subject and its introduction. So it is our first introductory lecture. So horticulture is a subject of 200 marks. म्हणजे हा आपला सब्जेक्ट 200 मार्क्सचा आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की हा सब्जेक्ट 200 मार्क्सचा म्हणजे याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे मिळून 200 मार्क्सचा सब्जेक्ट तयार होतो. सो इट इज अबाउट पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. पेपर फर्स्ट इज 100 marks and paper second is 100 marks. In paper first we have to learn about the fruit culture or fruit growing. जे काही फळं असतील किंवा फळांची झाडं असतील त्यांचे कल्टिवेशन असतील त्यांच्यामधले जे काही ऑपरेशन्स असतील तर ते सगळं आपण फ्रूट ग्रोईंग म्हणजेच पेपर फर्स्टमध्ये शिकणार आहोत. आणि इन पेपर सेकंड वी लर्न अबाउट दी व्हेजिटेबल्स अँड फ्लोरिकल्चर. म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स आहेत भाजीपाला आहे फ्लावर्स आहेत तर त्यांचं कल्टिवेशन त्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन जे काही रिलेटेड ऑपरेशन्स त्यांच्या बाबतीत असतील ते सगळं आपण पेपर सेकंडमध्ये शिकणार आहोत. सो इट इज दी सब्जेक्ट ऑफ horticulture, that is paper first and paper second. So there is the marking pattern. Today we are learning the in first lecture that is the marking pattern of horticulture subject, its syllabus and first topic. So there is a marking system. Let's see. In paper first there is a 40 marks for theory and 60 marks for practical. म्हणजे 100 मार्काच्या विषयामध्ये 40 मार्क हे तुमचे थेरीसाठी असणार आहेत जो तुमचा थेरीचा पेपर असेल बोर्ड एक्झामसाठी आणि जो 60 मार्क्स असेल तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. लाईक दिस सेम अगेन इन पेपर सेकंड देर इज अ 40 मार्क्स फॉर थेरी अँड 60 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल. सो टोटली वी से दॅट थेरी फॉर हॉर्टिकल्चर सब्जेक्ट इज 80 मार्क्स अँड प्रॅक्टिकल फॉर हॉर्टिकल्चर सब्जेक्ट इज 120 मार्क्स. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की 120 मार्काचं प्रॅक्टिकल. 120 मार्काचं प्रॅक्टिकल म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मिळून या दोन विषयांचे मार्क्स मिळून 120 मार्काचं प्रॅक्टिकल होतं आणि 80 मार्काची थेरी होती. याचा आपल्याला एक फायदा आहे हॉर्टिकल्चर सब्जेक्टचा की आपल्याला पुढे BSc ॲग्रीला जाताना आपले 20% वाढतात म्हणजे 20% आपले त्याच्यामध्ये ॲड होतात. जे काही तुमचे 7/12चे 12% असतात वरचे 8% तुम्हाला याच्यामध्ये हा सब्जेक्ट घेतल्यामुळे तुम्हाला 8% तुम्हाला ॲड होतात. तर तुम्हाला BSc ॲग्रीला पुढे जाण्यासाठी फायदा असतो. त्याच बाबतीत याला सब्जेक्ट म्हणजे स्कोरिंगचा सब्जेक्ट आपल्याला म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर बऱ्याच वेळा 120 मार्काचं प्रॅक्टिकल असल्यामुळे मुलांना प्रॅक्टिकल हे करणं सोपं असतं. थेरीच्या बाबतीत बोर्ड क्वेश्चन पेपरला काय प्रश्न विचारतील हे आपण सांगू शकत नाही पण त्यातले कोणते प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो हे आपण सांगू शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळा 80 मार्क्सच्या थेरीमध्ये आपण बराचसा पेपर चांगल्या प्रकारे कवर करू शकतो आणि चांगले स्कोरिंगसुद्धा करू शकतो. पण त्याच्यापेक्षाही जास्त 120 मार्क्स हे प्रॅक्टिकलसाठी असल्यामुळे आपल्याला 120 मार्क्सच्या प्रॅक्टिकलमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येऊ शकतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्कोरिंग सब्जेक्ट. हा स्कोरिंगचा सब्जेक्ट असल्यामुळे तुमचे जे टोटल पर्सेंटेज आहे ते वाढवण्यामध्ये या सब्जेक्टमुळे तुमचा फायदा होतो. सो हॉर्टिकल्चर इट इज अ व्हेरी गुड सब्जेक्ट फॉर आवर 12% जे आपले 12वीचे मार्क्स आपल्याला मिळणार तर त्यासाठी सुद्धा आणि फॉर अंडरस्टँडिंगसुद्धा इट इज व्हेरी इझी सब्जेक्ट. सो देर इज अ इन ॲन्युअल पॅटर्न. जर आपलं वार्षिक इयरमध्ये बघितलं त्याचे एक्झाम्स कशा असणार ते बघूया आपण. याच्यामध्ये साधारण इन फर्स्ट सेमिस्टर देअर इज अ फर्स्ट युनिट टेस्ट दॅट इज ऑफ 20 मार्क्स. देन इन सेमिस्टर सेकंड युनिट टेस्ट सेकंड दॅट इज ऑफ 20 मार्क्स. सेमिस्टर फर्स्ट इज ऑफ 40 मार्क्स. सेमिस्टर सेकंड इज ऑफ 40 मार्क्स अँड देअर इज अ ट्युटोरियल्स ऑफ 20 मार्क्स. म्हणजे ईच ट्युटोरियल इज ऑफ 10 मार्क्स. 10 मार्क्सची प्रत्येक ट्युटोरियल असते. तुम्हाला सेमिस्टर फर्स्टमध्ये एक ट्युटोरियल असते 10 मार्क्सची आणि सेमिस्टर सेकंडमध्ये एक ट्युटोरियल असते 10 मार्क्सची. अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल तुमचं हे वर्षातून एकदाच होत असतं. ॲन्युअल एक्झामला म्हणजे ज्यावेळेस तुमची ॲन्युअल फायनल एक्झाम चालते त्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकल होतात दॅट इज ऑफ 60 मार्क्स. सो दी टोटल ऑफ दिस मार्क्स इज 200 मार्क्स. इट इज फॉर पेपर फर्स्ट ओनली अँड सेम लाईक दॅट फॉर पेपर सेकंड. म्हणजे पेपर सेकंडसाठी सुद्धा हे सेम असणार. जसं पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला युनिट टेस्ट फर्स्ट असणार 20 मार्काची तसंच पेपर सेकंडमध्ये सुद्धा तुम्हाला युनिट टेस्ट फर्स्ट असणार. म्हणजे आपल्या विषयाच्या कधी युनिट टेस्ट होताना 2 असणार आहेत. पेपर फर्स्टची एक असणार आणि पेपर सेकंडची एक असणार आहे.
तुम्ही म्हणसाल की बाबा हॉर्टिकल्चर सब्जेक्ट एक आहे म्हटलं ते आपले एकच युनिट टेस्ट असेल, तर नाही. आपल्याला पेपर फर्स्टची सुद्धा एक युनिट टेस्ट असणार आणि पेपर सेकंडची सुद्धा युनिट टेस्ट असणार आहे. सेमिस्टर फर्स्टसुद्धा पेपर फर्स्टची, सेकंडची आणि प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा, आणि अल्सो ट्युटोरियल एक्झामसुद्धा पेपर फर्स्टच्या 2 असणार आहेत, पेपर सेकंडच्या 2 एक्झाम असणार. सो हिअर इज टोटल मार्क्स 200. आफ्टर दॅट मार्क्स आर कन्वर्टेड इंटू 100 अँड टोटल मार्क्स ऑफ युअर सब्जेक्ट इज 200 marks. So let's see the syllabus of our horticulture subject, that is for 11. Here I given only paper first syllabus for the paper first. For the paper second syllabus we learn about the paper in paper second about that. So here is a paper first means fruit growing, that is the cultivation of fruit crops, किंवा जे काही आपलं फ्रूट ग्रोईंगच्या बाबतीत किंवा फ्रूट कल्टिवेशनच्या बाबतीत जे काही इन्फॉर्मेशन असेल, जे काही ऑपरेशन्स असतील, कल्टिवेशन असेल, इंट्रोडक्शन पार्ट असेल, तो सगळं आपण पेपर फर्स्ट या विषयामध्ये अभ्यासणार आहोत. सो पेपर फर्स्ट इज ऑफ 40 marks and here is the syllabus, that is definition of horticulture, its branches, it is the first topic. Then here is a only big topics and small topics. Here is no chapters like chemistry or physics. जसे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये तुम्ही चॅप्टर्स बघितले, जसे आपल्याकडे चॅप्टर्स हे नाहीत, कारण आपले जे टॉपिक्स आहेत ते छोटे छोटे असणार आहेत बऱ्यापैकी. आपल्याला कोणत्याही प्रकारचे बुक्स मिळणार नाहीत. आपल्याकडे डिग्रीसाठी जे रेफरन्स बुक्स केलेले असतात रेफर, तर त्याच्यामधले आपल्याला ह्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बाजारामधून कोणत्याही प्रकारची पुस्तकं घेण्याची गरज नाही. मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला PDF स्वरूपात तुमच्या नोट्स पाठवल्या जातील विथ लेक्चर, तर त्या तुम्ही फक्त अभ्यासाच्या, आणि ह्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्यात. आणि पेपर फर्स्टसाठी तुम्हाला एक वेगळी वही करायची आणि पेपर सेकंडसाठी सुद्धा एक वेगळी वही करायची, जेणेकरून तुमच्या दोन्ही वह्या व्यवस्थित राहतील. सो यू हॅव टू राईट धिस सिलेबस इन युअर पेपर फर्स्ट नोटबुक. So first topic is that definition of horticulture and its branches. Then second topic, advantage and disadvantage of fruit growing. Next, importance and nutritive value of fruits. Next topic, selection of site, planning, planting of orchard. Then next topic, planting methods, special horticulture practices, namely bending, ringing, notching, girdling, etc. Then next topic is the bahar treatment. So till this syllabus is of our first semester exam. जो तुम्हाला वरती सुद्धा मी इथे लिहिलेला आहे की फर्स्ट सेमिस्टरचा हा सगळा सिलेबस असणार आहे. आफ्टर दॅट फॉर सेकंड सेमिस्टर एक्झाम देयर इज अ न्यू टॉपिक्स, दॅट इज ट्रेनिंग अँड प्रूनिंग, propagation of selected commercial fruit crops. It is a very big topic. Then layering, cutting, budding and grafting, these are the propagation methods we have to learn. And after that last topic is that role of nutrients and manures. So it is the syllabus of paper first for 11th standard. Okay, so I hope you understand about this syllabus and about the horticulture subject. If there is any question, then ask me my personal WhatsApp number. Okay, then so let's see our first topic, that is definition of horticulture. So first we define the definition of horticulture. It is the branch of science which deals with the cultivation of garden plant. It is a very easy definition to understand and recite also. It is the branch of science which deals with the cultivation of garden plants. So तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच डेफिनेशन आपले जे काही आपण विज्ञानामधूनच हे सगळे शिकत असतो, जे काही सगळे सब्जेक्ट आले ते विज्ञानापासूनच आलेले आहेत. सो इट इज दॅट्स वाय इट इज कॉल्ड इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ही विज्ञानाची एक ब्रांच आहे विच डील्स विथ दी कल्टिवेशन ऑफ गार्डन प्लांट्स. कल्टिवेशन मीन्स फॉर ग्रोईंग ऑफ दी प्लांट्स, म्हणजे ते प्लांट्स आपण ग्रो करणं, त्यांची निगा राखणं, व्यवस्थित काळजी घेणं, त्यांच्यापासून प्रोडक्शन ऑब्टेन करणं. सो दॅट इज इट इज कॉल्ड ॲज द कल्टिवेशन. सो कल्टिवेशन ऑफ गार्डन प्लांट्स. सो गार्डन प्लांट्समध्ये कोणत्याही प्रकारचे प्लांट्स येऊ शकतात. तुमचे ऑर्नामेंटल प्लांट्स येऊ शकतात, शेडिंग ट्रीज येऊ शकतात, किंवा व्हेजिटेबल्स येऊ शकतात,
फ्रूट क्रॉप्स येऊ शकतात, फ्लावर्स येऊ शकतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज गार्डन प्लांट्स. म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये तुम्ही पर्टिक्युलर असं नाही की तुम्ही फक्त फ्रूट क्रॉप्सच अभ्यासणार आहात, तर नाही. हॉर्टिकल्चरमध्ये मोस्टली फळे, फुले, भाजीपाला, जे काही तुमचे शोभिवंत झाडं आपण म्हणतो, जे आपण बघा बऱ्याच वेळा आपल्या घराच्या अंगणामध्ये कुंपणासाठी सुद्धा आपण ड्युरंटासारखे झाडं किंवा तुझा कॉम्पॅक्ट म्हणजे मोरपंखासारखे झाडं लावतो. सो दॅट ऑल plants are comes in the garden plants or under the horticulture. So it is the branch of science which deals with the cultivation of garden plants. So the word horticulture is derived from Latin word that is hortus. म्हणजे त्यातला हॉर्टिकल्चर मधला हॉर्टी हा जो वर्ड आहे हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. सो दॅट इज दी हॉर्टस. सो हॉर्टस मीन्स एन्क्लोजर किंवा त्याला आपण एखादी बंदिस्त जागा म्हणतो, कुंपण म्हणतो. जे कुंपणाच्या आतमध्ये आपण शेती करतो त्याला थोडक्यात हॉर्टिकल्चर असं म्हटलं जातं. तर हॉर्टस मीन्स एन्क्लोजर किंवा गार्डन. अँड कल्चर मीन्स कल्टिवेशन, दॅट इज द ग्रोईंग ऑफ प्लांट्स. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कल्टिवेशन मीन्स ग्रोईंग ऑफ प्लांट्स. सो टुगेदरली thus horticulture means growing of crops in an enclosure. जे ते काही ग्रोईंग ऑफ क्रॉप्स आपण करतो किंवा जे काही क्रॉप्स वाढवतो ते आपण एका एन्क्लोजरमध्ये वाढवत असतो किंवा एखाद्या बंदिस्त जागामध्ये, कुंपणामध्ये वाढवतो. सो दॅट्स वाय इट इज दी कॉल्ड ॲज हॉर्टिकल्चर. The horticulture is divided into 4 branches. So there are the 4 branches of horticulture that are pomology, olericulture, floriculture and preservation. So these are the main 4 branches of horticulture. जर हॉर्टिकल्चर आपण बघितलं तर ह्या हॉर्टिकल्चरमध्ये सगळ्या एकाच विषयामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यास करणं सोपं नाही. त्यामुळे हा हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट 4 ब्रांचेसमध्ये डिवाइड केले किंवा त्याची 4 ब्रांचेसमध्ये वर्गीकरण केलेलं आहे फॉर easy understanding. So that branches are pomology, olericulture, floriculture and preservation. So let's see that branches of horticulture in detail. You understand the definition of horticulture? I hope you understand definition of horticulture because it is very easy to understand. So let's see the branches of horticulture. So first branch of horticulture is pomology. Pomology, it is defined as it is the branch of horticulture which deals with the cultivation of fruits. So here is pomology is a branch of horticulture. So that's why it is called as it is the branch of horticulture which deals with the cultivation of fruits. So pomology मध्ये सुद्धा एक फोड आहे बघा. आपण पूर्वी मराठीमध्ये सुद्धा आपण एखाद्या शब्दाची फोड करत होतो जेणेकरून आपल्याला सोपं पडेल अभ्यासासाठी सुद्धा. तर पोमोलॉजीमध्ये पोमो अँड लॉजी हे डिफरंट वर्ड्स आहेत. तर पोमो मीन्स किंवा पोमोचा जो शब्द आहे तो पोम POME असा आहे. तर पोम मीन्स फ्रूट, अँड लॉजी मीन्स स्टडी, की फ्रूट्सचा स्टडी करणे किंवा फ्रूटचा अभ्यास करणं म्हणजेच पोमोलॉजी असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात. बट हिअर इज कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स, म्हणजे त्या कल्टिवेशन थ्रू आपण त्यांचा स्टडी करणार आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स. पोम मीन्स फ्रूट. तुम्हाला हे इझी होईल की जर तुम्ही प्रत्येक शब्दाचे की फोड व्यवस्थित लक्षात ठेवली तर तुम्हाला ते पटकन पोमोलॉजीची डेफिनेशन असेल किंवा ओलेरिकलची डेफिनेशन असेल ती व्यवस्थित लक्षात राहू शकते. सो पोम मीन्स फ्रूट अँड लॉजी मीन्स स्टडी. So it is the branch of horticulture which deals with the cultivation of fruits. Then next branch is olericulture. It is the branch of horticulture which deals with the cultivation of vegetables. Here again same, oleri means vegetables and culture means cultivation of vegetable plants or cultivation of any plant. So it is the branch of horticulture which deals with the cultivation of vegetables. ओलेरी मीन्स व्हेजिटेबल्स. सो व्हेजिटेबल्स आपण कल्टिवेशन करणार आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स. देन थर्ड ब्रांच इज फ्लोरिकल्चर. इट इज द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ द कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स. अगेन हियर सेम, फ्लोरिकल्चर in word, flori means flowers and culture means cultivation. So here is cultivation of flowers. So that's why it is the branch of horticulture which deals with the cultivation of flower or flower plants. And fourth branch is preservation. So preserve, तुम्ही preserve हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल. preserve means जतन करून ठेवणे
प्रिझर्वेशन आपण त्यांचं बऱ्याच वेळासाठी किंवा बऱ्याच काळासाठी जतन करून ठेवतो. शक्यतो बघा, एखादे तुम्ही जाम जेली घेतली किंवा कोणतेही बाय प्रोडक्ट्स घेतले असेल तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात की त्याच्यामध्ये ती जतन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण केलेली असते की ती जास्त किती वेळ तुम्ही ठेवलं, 4 महिने 5 महिने त्यांची कालावधी असतो, तेवढ्या वेळात ते जे फूड मटेरियल असेल ते अगदी फ्रेश राहू शकतं. सो दिस इज द ब्रांच ऑफ प्रिझर्वेशन. In preservation branches we have to make more byproducts from the fruits, from the vegetables like tomato ketchup असेल, जाम जेलीज असेल, मार्मालेड्स असतील, ऑनला सिरप असेल. तर हे जे काही आपण बाय प्रोडक्ट्स तयार करतो अंडर द प्रिझर्वेशन ब्रांचेस. सो इट इज द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ द प्रिपरेशन ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट प्रोडक्शन to preserve them for long time is called as preservation. So it is the branch of horticulture which deals with the preparation of vegetable and fruit production. जे काही व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स असतील त्यांच्यापासून बाय प्रोडक्ट्स तयार करणं अँड दे आर प्रिझर्व फॉर लॉंग टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिझर्वेशन. ते बाय प्रोडक्ट्स तयार करणं आणि प्रिझर्व करून ठेवणं फॉर लॉंग टाईम, सो दॅट इज इट इज कॉल्ड ॲज प्रिझर्वेशन. और in another way it is said to be this branch deals with the principles and practices for preservation. किंवा आपण दुसऱ्या शब्दामध्ये असे म्हणू शकतो की दिस ब्रांच डील्स विथ दी प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस फॉर प्रिझर्वेशन. जे काही प्रिन्सिपल्स असतील किंवा प्रॅक्टिसेस आपण फॉलो करणार प्रिझर्वेशनसाठी, सो इट इज अबाउट दी प्रिझर्वेशन. बट जेव्हा तुम्हाला डेफिनेशन विचारले असेल यू हॅव टू राईट दॅट, जी वरची डेफिनेशन दिलेली असेल अप्पर डेफिनेशन, so you have to write that definition. So here is we completed our today's lecture or today's topic. In this lecture you have to ask this definition for 1 marks each. प्रत्येक एक मार्कला तुम्हाला एखादी तरी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. So today's homework is that you have to write these all syllabus in your paper first notebook. These definitions, these notes in your paper first notebook, and after that you have to recite these all definitions perfectly. तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे ह्या डेफिनेशन्स व्यवस्थित पाठ करायचे आहेत, व्यवस्थित लिहायचे आहेत. सो हिअर इज वी completed our today's lecture and your homework is in every lecture you have to given some homework. प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काही थोडा होमवर्क दिला जाईल तर तुम्ही रोजच्या रोज होमवर्क करायचा. मोस्टली आपला होमवर्क हाच असणार आहे की ह्या ज्या काही नोट्स आहेत तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत, कारण की आपलं कोणत्याही प्रकारचं पुस्तक अवेलेबल नसणार आहे. सो हे ज्या तुमच्या नोट्स आहेत हेच आपल्यासाठी पुस्तक आहे, तर ह्या नोट्स तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि यू हॅव टू रिसाइट, म्हणजे तुम्हाला ह्या डेफिनेशन व्यवस्थित पाठ करायचे आहेत. इफ देर इज एनी क्वेश्चन then ask me my personal WhatsApp number. Okay, thank you.